समर्थ. आपल्या सर्वांना माहिती श्रावण महिना चालू आहे. आपण महादेवाची भरपूर पूजा करतो. पण काही लोकांना फायनान्शियल स्टेबिलिटी हवी असेल, सतत घरात फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, अडचणी असेल, तर त्यांनी ह्या श्रावण महिन्यामध्ये हे उपाय करा. ते कोणता उपाय? तर सकाळी 6 वाजता महादेवाच्या मंदिरात जा. कधीही जा. सोमवारी गेला तर उत्तम राहील. पण तुम्ही महिनाभरात कधी सकाळी 6 वाजता मंदिरात जायचं. रोज केलं तर खूप छान राहील. सकाळी असं महादेवाच्या मंदिराचं महादेवाच्या पिंड पाण्याने अभिषेक करायचा. तिथे तुम्ही एक घीचा दिवा लावायचा आणि तिथे बसूनच ओम श्री रुद्राय नमः हा मंत्र जप कमीत कमी 108 वेळा मंत्र जप करायचा. हे तुम्हाला कमीत कमी 11 दिवस तरी करा, 21 दिवस तरी करा, जसे जमेल तेवढे दिवस तरी करा. तुम्हाला चांगले रिझल्ट भेटेल. नाहीतर प्रत्येक ह्या सोमवारी 3 सोमवार बाकी तर 3 सोमवारी जरी केलं तरी खूप छान रिझल्ट भेटेल तुम्हाला. पण हा उपाय सकाळी 6लाच करायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे ज्यांना राहूचा खूप त्रास आहे, राहूची महाराष्ट्र किंवा गोचेच्या राहूमुळे त्रास होतोय, त्यामुळे त्यांना खूप डिस्टर्ब असतात. त्यांनी काय करायचंय, धोत्याचं सफेद फुल सगळ्यांना माहिती आहे. धोत्याचं सफेद फुल तिथे महादेवाच्या पिंडी अर्पण करायचे किंवा सफेद कोणतीही फुलं अर्पण केली, सफेद फुलं तरी चालेल, पण धोत्याचं फुल अर्पण केलं तर खूप उत्तम राहील, खूप छान राहील. ज्यांना नजर दोष आहे, सतत नजर लागते, सतत त्यामुळे आजारी पडतात, सतत अडचणी असतात त्यांनी काय करायचं, एक तांब्यावरून पाणी घ्यायचं, त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यात थोडेसे तुम्ही सेंदा नमक टाका आणि फुल घ्या. कोणताही सफेद फुल घेतलं तरी चालेल, पिवळं घेतलं तरी चालेल. ते फुल घ्यायचं आणि त्यांनी महादेवाची पिंडी अभिषेक करायचा. हे जरी तुम्ही महिनाभर केलं, 15 दिवस जरी केलं, तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. तुमच्या अडचणी कमी होतील. तुम्हाला जे जर नेहमी रिलेशनशिपमध्ये अडचणी येतात, म्हणजे ते नवरा बायकोचे असते किंवा कोणतेही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आजकाल चाललं ते त्याच्यातही असो, पण नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये नेहमी अडचणी असतात, नेहमी वादविवाद असतात, नेहमी काय ना काय प्रॉब्लेम असतात. त्यांनी हा उपाय नक्की करा. त्यांनी काय करायचंय, एक चांदीचा ग्लास घ्यायचे, त्यात थोडं अर्ध कच्चं दूध, अर्ध कच्चं दूध घ्यायचं, अर्धा ग्लास पाणी घ्यायचंय आणि गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्यात, लाल गुलाबाच्या पाकळ्या. त्या त्यांनी महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा. हे जर तुम्ही केलं, तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या नेहमी अडचणी येतात, त्या अडचणी तुम्हाला येणार, रिलेशनशिपमध्ये गोडवा राहील. हा उपाय नक्की करून बघा. जे सतत कन्फ्युज असतात, म्हणजे सतत कन्फ्युज असतात, त्यांना कळत नाही काय करायचे, काही नाही, नेहमी करिअर असू, पर्सनल लाईफ असू, करिअर असू, कोणते डिसिजन ते घेऊ शकत, डिसिजन मेकिंग म्हणतो ना आपल्यामध्ये नाहीये ते. कधी कधी कोण लॉस्ट असतात, म्हणजे काहीच करत एकदम ते सून असतात. त्यांनी एक उपाय करा. त्यांनी तिथे काय करायचं, त्यांनी महादेवाची पिंडी पंचामृताने अभिषेक करायचा. तिथे बसूनच तुम्ही कमीत कमी 108 वेळा महामृत्युंजय मंत्र जप करायचा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक बंधनात मृत्युमुक्षयम म्हणतात. हा मंत्र तुम्ही तिथे कमीत 108 वेळा, आणि तुम्हाला जर हा खरंच खूप त्रास असेल या गोष्टीचा, तर तुम्ही हे श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करा. दिवसभरामध्ये कधीही जर रात्री 10ला गेला तरी चालेल, पण करा. छोटं मंदिर असो मोठं असो, पण नक्की करा. हे केल्यामुळे तुमच्या आयुष्यातला मार्ग तुम्हाला भेटेल, तुम्हाला डिसिजन मेकिंग येतील, पण तुमची निगेटिव्हिटी तुमची दूर होईल. लॉस जे झाला ते लॉस पण तुमचा निघेल. खूप शांत रिलॅक्स होसाल, मनाला समाधान भेटेल. हे छोटे छोटे उपाय पण आपल्या आयुष्याला खूप चांगले रिझल्ट देतात आणि खूप मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ.